नमस्कार मित्रांनो, मी सचिन आपलं स्वागत करतो सचिन गायकवाड तंत्रज्ञानाचे शिक्षण पर्व या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, BLO ॲपमध्ये नवीन मतदाराचा फॉर्म नंबर 6 कसा भरावा व त्यासोबत त्याची SIR ची डिटेल्स कशा पद्धतीनं भरायची ही संपूर्ण प्रोसिजर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी आपणा सर्वांना नम्र विनंती आहे, आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व BLO बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअरवर जाणार आहोत. तिथे आपल्याला BLO असं सर्च करायचं आहे. BLO ॲपचं जे लेटेस्ट व्हर्जन असेल ते लेटेस्ट व्हर्जन आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे किंवा अपडेट करून घ्यायचं आहे. अपडेट केल्यानंतर त्याला इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर आपल्याला जी लॉग इन प्रोसिजर आहे ती आपल्या सर्वांना माहिती आहे. आपला जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर असेल त्यानं लॉग इन करायचं आहे आणि या स्क्रीनवर आपल्याला यायचं आहे. अशा पद्धतीनं आपल्याला समोर एक स्क्रीन दिसेल. इथे आपल्याला फॉर्म भरायचा आहे. त्यासाठी फॉर्म्स नावाचा जो टॅब दिसतोय या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे. फॉर्म्सला क्लिक केल्यानंतर आपणासमोर रजिस्टर ॲज अ न्यू इलेक्टर वोटर्स हा जो 2 नंबरचा ऑप्शन आहे, या 2 नंबरच्या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे आपला सेक्शन नंबर निवडायचा आहे. म्हणजेच काय, की आपल्याला तो जो मतदार आहे तो कोणत्या आपल्याकडे जे गाव आहे त्या गावातील कोणत्या वस्तीवर तो राहतो त्या वस्तीचं नाव इथे सिलेक्ट करायचं आहे. एकूण ज्या वस्त्या दिसत आहेत त्यातली जी वस्ती असेल ती वस्ती आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि फिल फॉर्म 6 यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा फॉर्म 6चा न्यू वोटरचा ऍप्लिकेशनच्या ठिकाणी स्टेट दिसेल, डिस्ट्रिक्ट दिसेल आणि आपली असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी दिसेल. हे माहिती पाहायची आहे. याला सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला इथे फर्स्ट नेम फॉलोड बाय मिडल नेम म्हणजे इथे आपलं मतदाराचं प्रथम नाव आणि वडिलांचं नाव अगोदर लिहायचं आहे आणि त्यानंतर खाली आडनाव लिहायचं आहे, सरनेम लिहायचं आहे आणि त्याचं इन रिजनल म्हणजे मराठीमध्ये सुद्धा नाव आपल्याला टाकायचं आहे. जर मराठीतलं नाव चुकीचं किंवा वेलांटी काना मात्रेमध्ये चूक झाली असेल तर ती आपण गुगल मराठीच्या सहाय्याने इथे डायरेक्ट या टॅबवर येऊन आपण इथून सुद्धा तिला परत बदल करू शकतो किंवा अचूक कानामात्रा करू शकतो. आणि या ठिकाणी खाली त्या मतदाराचा 4.5 बाय 3.5 सेंटीमीटर साईजचा एक व्हाईट बॅकग्राऊंड असलेला फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे. फोटो अपलोड करण्यासाठी आपण चूज फाईलला क्लिक करणार आहोत. जर आपण तो फोटो डायरेक्ट हार्ड स्वरूपात घेणार असेल तर टेक अ फोटो म्हणायचा आहे. जर आपण तो फोटो गॅलरीत ऑलरेडी काढून ठेवलेला असेल तर चूज इमेज फ्रॉम गॅलरी या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचा आहे आणि तिथून तो जो फोटो आहे तो निवडायचा आहे. आपण स्क्रोल करूयात. स्क्रोल केल्यानंतर आपल्याला इथे रिलेटिव्ह नेम अँड सरनेम ऑफ एनी वन ऑफ द रिलेटिव्ह मध्ये आपण इथे सिलेक्ट रिलेशन टाईप घेणार आहोत. आता या ठिकाणी जर मुलगा असेल तर आपण फादर मदर यापैकी घेऊ शकता आणि मुलगी असेल तर फादर मदर घेणार आहोत आणि जर पत्नी असेल तर आपण हजबंड घेणार आहोत. या पद्धतीनं हजबंड वाईफ असे आणि ऑदर सुद्धा ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. आपण मुलाचा फॉर्म भरतोय म्हणून फादर सिलेक्ट करणार आहोत आणि इथे नेम ऑफ द रिलेटिव्ह मेन्शन अबो इथे त्या मुलाच्या त्या मतदाराच्या वडिलांचं नाव इथे टाकून घेणार आहोत. नाव टाकून झाल्यानंतर आपल्याला खाली मोबाईल नंबर टाकायचा आहे. इथे सेल्फ आणि रिलेटिव्ह मेन्शन अबो आपल्याला सेल्फ म्हणजे मतदाराचा जर स्वतःचाच मोबाईल नंबर आपण जर टाकला तर मतदान कार्ड किंवा फॉर्म अप्रूव्ह झाल्यानंतर आपल्याला तो पोस्टाने काही दिवसानंतर येतो. तर आपल्याला कार्ड जनरेट झाल्यानंतर ऑनलाईन डाउनलोड करण्यासाठी जर मतदाराचा स्वतःचा मोबाईल नंबर टाकला तर तो आपल्याला लगेच डाउनलोड करता येईल. त्यामुळे मतदाराचा स्वतःचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. ईमेल आयडी त्यांनी प्रोव्हाइड केला असेल तर ईमेल आयडी इथे टाकायचा आहे. नसेल तर तो कंपल्सरी नाही. त्यानंतर आधार डिटेल्स भरायचे आहे. इथे आधार नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे. त्यानंतर इथे जेंडर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायचे आहे आणि डेट ऑफ बर्थच्या रिलेटेड आपल्याला या ठिकाणी जे डॉक्युमेंट ऑफ प्रूफ आहे डेट ऑफ बर्थच्या संदर्भात इथे एनी अदर डॉक्युमेंट आहे, बर्थ सर्टिफिकेट आहे, आधार कार्ड आहे, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, सर्टिफिकेट ऑफ क्लास 10 आणि इंडियन पासपोर्ट यापैकी जो आपल्याकडे पुरावा त्या मतदाराने दिला असेल तो डॉक्युमेंट टाईप आपल्याला इथे सिलेक्ट करायचा आहे. जे काही दिलं असेल ते आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि दिलेला डॉक्युमेंट टाईप आहे तो या ठिकाणी चूज फाईल करून जे काही PDF असेल, फोटो असेल, इमेज असेल ते आपल्याला चूज फाईलवरून क्लिक करून आपण तो गॅलरीतून किंवा टेक अ फोटो करून आपण तो डायरेक्ट क्लिक करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं आपल्याला ही संपूर्ण माहिती या पेजवरील भरून आपल्याला सेव्ह आणि नेक्स्ट या बटनाला क्लिक करायचं आहे.
त्यानंतर इथे रेसिडेन्शियल डिटेल्स भरायचे आहे. इथे हाऊस किंवा बिल्डिंग नंबर आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. जो काही हाऊस क्रमांक असेल तो क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे. जसं त्याच्या वडिलांच्या इन्फॉर्मेशन मध्ये आपल्याला जी माहिती दिसते त्या माहितीमध्ये आपण जशी माहिती दिसते तशीच माहिती या ठिकाणी टाकायची आहे. त्यानंतर स्ट्रीट एरिया लोकॅलिटी इथे टाकायची आहे. टाउन म्हणजे गावाचं नाव टाकायचं आहे, ते मराठीमध्ये सुद्धा सिलेक्ट करायचं आहे. पोस्टाचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर पिन कोड, तहसील आणि डिस्ट्रिक्ट आणि राज्य ऑटोमॅटिक आलेलं आहे. ही संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट फॉर प्रूफ ऑफ रेसिडन्स इथे आपल्याला एनी अदर डॉक्युमेंट, वॉटर, इलेक्ट्रिसिटी, गॅस कनेक्शन बिल, आधार कार्ड, करंट पासबुक, इंडियन पासपोर्ट, रेव्हेन्यू डिपार्टमेंट, लँड, त्यानंतर रजिस्टर रेंट लीज, रजिस्टर सेल डीड अशा प्रकारचे डॉक्युमेंट आपल्याला या ठिकाणी जोडायचे आहे. जे रहिवासा संदर्भात असेल तर आपण या ठिकाणी जे तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं असेल ते डॉक्युमेंट टाईप आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. चूज फाईलवर क्लिक करून आपल्याला त्या डॉक्युमेंटचा फोटो घ्यायचा आहे किंवा ऑलरेडी इमेज गॅलरीमध्ये असेल तर चूज इमेज फ्रॉम गॅलरीला सिलेक्ट करून तो डॉक्युमेंट आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं आपण जो काही डॉक्युमेंट आहे तो या ठिकाणी अपलोड केलेला आहे. त्याची साईज जास्तीत जास्त 2 MB पर्यंत असावी. 2 MBच्या आतमध्येच ती साईज असेल तर ती लवकर अपलोड होते आणि या ठिकाणी ती आल्यासारखी दिसते. याला सेव्ह आणि नेक्स्ट करूयात. त्यानंतर कॅटेगरी ऑफ डिझॅबिलिटी, जर लोकोमोटिव्ह, व्हिज्युअल, डीप अँड डम आणि ऑदर यापैकी जी काही दिव्यांग प्रकार असेल तो सिलेक्ट करायचा आहे आणि त्याची पर्सेंटेज या ठिकाणी टाकायची आहे. आणि त्यांनी जर तुम्हाला दिव्यांगाचं प्रमाणपत्र दिलं असेल तर त्याला येस करायचं आहे आणि ते सुद्धा या ठिकाणी अपलोड करायचं आहे. असेल तर या ठिकाणच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. जर तो व्यक्ती दिव्यांग नसेल तर इथे कोणत्याही प्रकारच्या ऑप्शनला क्लिक करायचं नाही. याला सरळ सेव्ह आणि नेक्स्ट यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर नेम ऑफ फॅमिली मेंबर, या फॅमिली मेंबर मध्ये आपण वडिलांचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. रिलेशन टाईप मध्ये फादर सिलेक्ट करायचं आहे आणि त्यांच्या एपिक नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी डिक्लेरेशन येईल. आपण आय एम सिटीजन ऑफ इंडिया अँड प्लेस ऑफ माय बर्थ इज इंडिया आणि आउटसाइड इंडिया, आपण इंडिया सिलेक्ट करणार आहोत. आणि या पत्त्यावर आपल्याला आपण ज्या गावात राहतो किंवा आपल्याला या ठिकाणी गावाचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर स्टेट निवडायचं आहे, डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे. अंदाजे आपण या गावामध्ये केव्हापासून राहतो ती तारीख या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे. माहिती भरून घेतल्यानंतर आपल्याला वरील जे डिक्लेरेशन नावाचा टॅब दिसतो या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे. या टॅबला आपण या डिक्लेरेशन फॉर्मला आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला हा डिक्लेरेशन नावाचा टॅब हिरवा झालेला दिसेल आणि इथे आल्यानंतर आपल्याला फादर म्हणजे ज्यांची माहिती आपण मागील SIR ला प्रोजेनी म्हणून ज्याला जॉईन करायचा आहे, हा त्यांचा मुलगा आहे म्हणून SIR ची डिटेल कशी भरायची हे आपण पाहूयात. इथे फादरचं इपिक नंबर टाकायचा आहे आणि हे जे सर्चचं चाळणीसारखं चित्र दिसतं याच्या चित्राला क्लिक केलं तर आपल्याला त्याच्या फादरची डिटेल इथे आलेली दिसेल. इथे आईचं नाव आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि खाली इथे 3 ऑप्शन दिसत आहेत. या 3 ऑप्शन मध्ये आपल्याला इलेक्टर इन हा जो पहिला ऑप्शन आहे, सध्या आपलं इनॅक्टिव्ह SIR स्टेट आहे, SIR आपल्याकडे अजून सुरू झालेलं नाही, त्यामुळे पहिला जो ऑप्शन आहे त्यामध्ये मतदाराचं वय जर 38 वर्षापेक्षा जास्त असेल तर आपल्याला पहिला ऑप्शन निवडायचा आहे. म्हणजेच काय की ज्याचं नाव मागील SIR जो झालाय 2002 साली त्या लिस्टमध्ये पण आहे आणि सध्या 24-25च्या लिस्टमध्ये पण आहे. दुसरा जो ऑप्शन आहे या इज इलेक्टर प्रोजेनी ऑफ इलेक्टर, म्हणजे असा एक मतदार आहे जो 2002च्या यादीमध्ये असलेल्या व्यक्तीचा प्रोजेनी आहे, म्हणजे त्याचे वडील 2002 मध्ये आहे आणि त्याचा हा मुलगा आहे. अशा वेळी आपल्याला 2 नंबरचा ऑप्शन क्लिक करावा लागणार आहे, ज्यामध्ये 18 ते 37 वर्षापर्यंतचे जे नवीन मतदार आहेत याच ऑप्शनला क्लिक करून आपल्याला यांची माहिती आपल्याला इथे भरावी लागेल. आणि तिसरा जो ऑप्शन आहे तो असा मतदार ज्याचं 2002च्या यादीमध्ये काहीच लिंकिंग नाहीये, त्याच्या आई किंवा वडील, आजी किंवा आजोबा यांचं कोणाचंही नाव आपल्याला दिसत नाही, त्यावेळेस आपल्याला तिसरा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. आता इथे सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्याला ऍड रिलेटिव्ह डिटेल्स अशी माहिती दिसेल. या ऍड रिलेटिव्ह डिटेल्सला आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे मागील SIR चं स्टेट आपल्याला निवडायचं आहे. मागील SIR ची जिल्हा आपल्याला या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे. जो काही लिस्ट मध्ये दिसतोय तो जिल्हा स्टेट आपण निवडायचा आहे. लास्ट SIR चं AC क्रमांक आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे आणि ही संपूर्ण माहिती आपल्याला 2002च्या यादीवरून भेटणार आहे. आणि ती माहिती किंवा ते नाव कसं शोधायचं त्याचाही व्हिडिओ आपण ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेला आहे, त्यामुळे
SIR चं मॅपिंग आणि प्रोजेनी ऍड कसे करायचे आणि 2002च्या महिलेचं नाव किंवा व्यक्तीचं नाव कसं शोधायचं ते आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून मदत घेऊन पाहू शकाल. इथे SIR चा मागील पार्ट नंबर आपण टाकलेला आहे आणि त्या व्यक्तीचा मागील सिरियल नंबर टाकलेला आहे. याला सर्च डिटेलला क्लिक करायचं आहे. खाली दिलेली माहिती आपल्याला येईल. ही माहिती बरोबर असेल तर याला व्हेरीफाय अँड कंटिन्यू करायचं आहे. असं केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने ती डिटेल इथे आलेली दिसेल. त्यानंतर इथे रिलेटिव्ह टाईपमध्ये ते कोण आहेत, मदर, फादर, ग्रँड मदर आणि फादर यापैकी योग्य पर्यायाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर BLO ची साईन चूज फाईलला क्लिक करून अपलोड करायची आहे. सेव्ह आणि नेक्स्ट या बटनाला क्लिक करायचं आहे. पुन्हा डिक्लेरेशन फॉर्म येईल जो आपण सुरुवातीला भरला होता. याला सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. अशा पद्धतीनं ही संपूर्ण माहिती चेक करून घ्यायची आहे आणि शेजारील हा फॉर्म आणि शेजारील इपिक नावाच्या ऑप्शनला क्लिक करून आपल्याला इथे त्या व्यक्तीची मतदान कार्डवरील माहिती पुन्हा एकदा अचूक आहे का असल्याची खात्री करून घ्यायची आहे आणि ती अचूक असल्यास आपल्याला या पद्धतीनं चेक करायचे आहे आणि खालील सबमिट या नावाच्या ऑप्शनला क्लिक करायचे आहे. सबमिट केल्यानंतर आपल्याला रेफरन्स नंबर येईल, तो जतन करून ठेवा किंवा स्क्रीनशॉट काढून ठेवा. याला ओके करूयात. ओके केल्यानंतर आपला फॉर्म अशा पद्धतीनं सबमिट झालेला आहे. पुन्हा आपल्याला हा सबमिट झालेला फॉर्म या फील्ड व्हेरिफिकेशन मध्ये जाऊन व्हेरीफाय करायचा आहे. अशा पद्धतीनं आपल्याला व्हेरिफिकेशनची लिस्ट दिसेल. आपण जो भरलेला फॉर्म आहे तो आपल्याला या ठिकाणी आलेला दिसतोय. डेट वाईज इथे फॉर्म आलेले आहेत. त्या फॉर्मला आपल्याला क्लिक करायचं आहे. त्या नावावर आपल्याला क्लिक करायचं आहे. नावाला क्लिक केल्यानंतर आपण भरलेला फॉर्म इथे आलेला दिसेल. अशा पद्धतीनं तो फॉर्म आपल्याला इथे आलेला दिसेल. इथे एक प्रश्न विचारलेला आहे, डज द फॉर्म पर्टेन टू युअर पोलिंग स्टेशन. हा फॉर्म आपल्या मतदान केंद्राशी संबंधित आहे का, याला येस करायचं आहे. त्यानंतर खाली सेम ऑलरेडी आलेला आहे. ही डिटेल्स चेक करायची आहे, अटॅचमेंट चेक करायची आहे, ही संपूर्ण माहिती चेक करायची आहे. आपण ही संपूर्ण माहिती ऑन फील्ड व्हिजिट ऍप्लिकेशन फाउंड याला अवेलेबल म्हणायचं आहे. संपूर्ण माहिती करेक्ट अँड व्हेरीफाईड म्हणायची आहे आणि याला रिमार्क मध्ये व्हेरीफाय अँड अप्रूव्ह असा रिमार्क द्यायचा आहे आणि याला सबमिट करायचा आहे. सबमिट केल्यानंतर आपला फॉर्म वरील वरिष्ठ पातळीवर जाईल आणि त्याचं व्हेरिफिकेशन पूर्ण होऊन काही दिवसातच तो आपल्याला आपल्या यादीशी जोडलेला दिसेल. अशा पद्धतीनं आपल्याला नवीन पद्धतीनं त्या मतदाराचं फॉर्म नंबर 6 कसा भरायचा आणि त्याचा SIR कसा त्याला मॅप करायचा ही संपूर्ण डिटेल आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिली. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.